नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 16 पाहणार आहोत. तर पाठाचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती. आता नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय नेमकं या पाठामध्ये आपण समजून घेणार आहोत. थोडे आठवा, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय. नैसर्गिक संसाधनांची विविध उदाहरणे कोणती. निसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात, त्यातून आपल्याला वेगवेगळ्या दैनंदिन गरजा भागतात. पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व एक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्तीच आहे. थोडे आठवा, शिलावरण म्हणजे काय. आता भूकवचातील साधन संपत्ती. पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग जमीन व त्याखालील कठीण कवच यांनी बनलेला असतो. शिलावरण हे एक जिन्सी नसून अनेक प्रकारच्या खडकांचे बनलेले असते. भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. खनिजे आणि धातुके. नैसर्गिक साधन संपत्तीत खनिज संपत्तीला या खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. निसर्गात थोडे धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम, बिस्मथ. नंतर बहुतेक सर्व धातूंच्या संयोगाच्या स्वरूपात हे आढळत असते. ज्या खनिजांमध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते त्याला धातूक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, लांबी, फटी, छटा यावरून खनिजांचे गुणधर्म स्पष्ट होतात. खाणकाम तुम्ही पाहू शकता. धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी त्याचे निष्कर्षण व शुद्धीकरण केले जाते. धातुकामधील वाळू व मातीच्या अशुद्धीला मृदा अशुद्धी असे म्हणतात. आता जरा डोके चालवा. सर्व खनिजे ही धातुके आहेत का. नसतात. का नसतात म्हणजे उदाहरण पहिला प्रश्न बघा, सर्व खनिजे ही धातुके का नसतात आणि धातू खनिज व अधातू खनिज म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येण्यासारखं. आता खनिजे कशी तयार झाली. भूकवचातील मॅग्ना व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हा रस थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन खनिज निर्मिती होते. मॅग्नेटाइट पहा, नंतर अभ्रक पहा. बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायू स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होते. नंतर हलाइट पहा, जिप्सम पहा. तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलामुळे खनिजे एकातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट. काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार झालेले शरीरातील कवच जसे शंख, शिंपले, माशांची हाडे. आता शिंपला पाहू शकता. आता गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण करूया. अधातू खनिज, धातू खनिज, ऊर्जा स्वरूप खनिजे. तक्ता पहा. अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाइट, हिरा, फेल्डस्पार. आता धातू खनिज मध्ये लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साइट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन. ऊर्जारूपी खनिज काय आहे तर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. आता रत्ने व रत्नसम खनिजे. हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन अशी काही महत्वाची खनिजे रत्न स्वरूपात वापरली जातात. त्यांना मोठी मागणी असते. चित्र पाहू शकता. माहित आहे का तुम्हाला भूगर्भात मिठाचे साठे सापडतात. हे खनिज मीठ सैंधव मीठ किंवा सेंदेलोन या नावाने ओळखले जाते आणि काही औषधात ते वापरले जाते. आता कोण काय करतं. इंडियन स्कूल ऑफ माइन धनबाद ही 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्यरत आहे. आता इंटरनेट माझा मित्र जर आपण पाहिले त्यामध्ये जर तुम्ही गेले विविध खनिजांचे चित्र तुम्हाला पाहता येते. यूट्यूबवरून खनिज उत्खननांचे व्हिडिओ मिळवा व आपण घरी कुटुंबामध्ये सादर करू शकतो. नंतर आपण वर्गात सादर करू. आता काही प्रमुख खनिजे व धातू. त्यामध्ये पहिलं आहे लोह खनिज. अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास लोह खनिज म्हणतात. टाचणीपासून ते अवजड उद्योगापर्यंत विविध साहित्य निर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. उदाहरणार्थ शेतीची अवजारे, रेल्वे रुळ इत्यादी.
आता मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट ही 4 प्रमुख लोह खनिजे आहेत. मॅग्नीज खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साईड या स्वरूपात आढळतात. मॅग्नीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंग छटा देण्यासाठी केला जातो. विद्युत उपकरणामध्ये मॅग्नीज वापरले जाते. आता बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू असते. असे ॲल्युमिनियमचे प्रमाण 55% असते. बॉक्साईट हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून बनलेले असते. ॲल्युमिनियम हा उत्तम वीज वाहक व उष्णता वाहक आहे. त्याची घनता कमी आहे, त्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यामध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. बॉक्साईट. आता तांबे हे लोह व इतर खनिजांच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे, त्यामुळे शीघ्र म्हणजे त्वरित असं फास्ट विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो. आता अब्रक हे विद्युत रोधक असून त्याच्या थरांच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. औषधे, रंग, विद्युत यंत्रे, उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अब्रकाचा वापर करण्यात येतो. आता इंधन पाहू. इंधन म्हणजे काय? कोणकोणत्या नैसर्गिक संसाधनाचा इंधन म्हणून आपण वापर करतो. आता बघा, सांगा भाऊ, दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना आपण इंधने म्हणतात. हे सगळं आपण इंधन म्हणजे काय आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ही इंधने स्थायी व द्रव वायू अवस्थांमध्ये आढळून येतात. तर दगडी कोळसा. लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यावर मातीचे थर जमा होत गेले. प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. त्या वनस्पतीच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन, फॉसिल फ्युअल असं म्हणतात. दगडी कोळसा हा खाणीमध्ये सापडतो. पीट, लिग्नाइट, ब्राऊन कोल, बिटुमिनस कोल, नंतर अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाइट उच्च प्रतीचा कोळसा आहे. दगडी कोळसा हा एक प्रकारे कार्बनचा साठा असून त्यापासून औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून वापरतात. तसेच त्याचा उपयोग बॉयलर्स, नंतर रेल्वे इंजिन चालवण्यासाठी सुद्धा केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात केला जातो. औद्योगिक विकासातही दगडी कोळसा व ऊर्जा साधने महत्त्वाचे योगदान आहे. दगडी कोळशांपासून प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस या वायूंची इंधन निर्मिती केली जाते. आता निरीक्षण करा, चर्चा करा. खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती. आता लाखो वर्षापूर्वी, हजार वर्षापूर्वी ना आता हे चित्र तुम्ही पाहू शकता. कोण काय करते? तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ते भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमध्ये मंत्रालयात कार्य करते. ही नैसर्गिक वायू मंडळाची ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून तिचे मुख्यालय डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. ONGC द्वारे भारतातील प्रमुख 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. व्यावसायिकदृष्ट्या भारतमधील भूगर्भातील 7 तेल साठ्यांपैकी 6 तेल साठ्यांचा शोध ONGC ने यशस्वीरित्या घेतला आहे. खनिज तेल. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेद्वारे तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल. लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्याच्यावर माती व वाळूचे थर जमा झाले. जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतर झाले. खनिज तेल हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने अंकाश्म तेल, शेल, वायुकाश्म व चुनखडक या भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीपर्यंत सापडते. तसंच खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. हे हिरवट तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगे असतात. तेलविहिरींच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून प्रभाजी ऊर्ध्वपातनाने त्यातील अन्न घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात. त्याचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे यांच्या निर्मितीत होतो. माहित आहे का तुम्हाला?
जीवाश्म, जीव म्हणजे सजीव सृष्टी, अश्म म्हणजे दगड, म्हणजे जीवाचे दगडात झालेले रूपांतर. जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या सजीवांनी मागे ठेवलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा. काही वेळा सजीवांचे ठसे कोळशाच्या दगडाच्या पृष्ठभागावर दिसत असतात. आता नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात म्हणजे जमिनीमध्ये पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी नैसर्गिक वायू म्हणून सापडते. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन CH4 हा मुख्य घटक असतो. इथेन C2H6, प्रोपेन C3 आणि H3, ब्युटेन C4 आणि H10 हे घटक अल्प प्रमाणात असतात. नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. हे इंधन वायुवाहिनीच्या सहाय्याने दूरवर नेले जाऊ शकते. मात्र वायुवाहिनीच्या जाळ्याअभावी याचे रूपांतर उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस तसेच CNG व लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि LNG मध्ये केले जाते. त्याची वाहतूक करणे सोपे आणि सुलभ होते. आता CNG ची वैशिष्ट्ये काय? सहज पेट घेतो, ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते, इतर प्रदूषके तयार होत नाही, सहजतेने वाहून नेता येतो, ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवते. जरा डोके चालवा. खनिज तेलापासून तेलाला लिक्विड गोल्ड असे का म्हणतात? दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखला जातो? भूगर्भातील खनिज संपत्ती संपून गेली तर काय होईल माहित आहे का तुम्हाला? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG. अशुद्धता पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट करता येते. त्याचे द्रवात रूपांतर होते. दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलाद टाक्यामध्ये साठवला जातो. साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्याचे परंतु वायूत रूपांतर होते. या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक 30/30-70 या प्रमाणात ते असतात. तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून येऊन अपघात टाळावा यासाठी त्यामध्ये इथिल इरकॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते. यामुळे LPG ची गळती आपल्याला लगेच लक्षात येते. जरा डोके चालवा. नैसर्गिक वायू व पर्यावरण स्नेही इंधन कसे? आता झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची इंधनाची मागणी वाढलेली आहे, मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहे. वाढीव मागणीची पूर्तता करणे हे अवघड होत चाललेले आहे. ते संपण्याची भीती म्हणजेच ऊर्जा संकट. खनिज तेल, दगडी कोळसा, जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधने वापरतात येऊ लागले आहेत. हायड्रोजन, जैवइंधने, मिथेनॉल किंवा वूड अल्कोहोल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने आहेत. आता वनसंपत्ती पाहू. जंगले म्हणजे काय सांगा भाऊ? जंगलाचे कोणकोणते उपयोग आहेत तुम्हाला चांगले माहिती आहे. वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशात जंगल म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग जमिनीचा भाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलाची विशिष्ट अशी संरक्षण उत्पादक कार्य आहेत. तर जंगलाची कार्य व संरक्षण कार्य पाहू. भूपृष्ठावर वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, मृदा द्रुपेला जी धूप असते त्याला प्रतिबंध करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, पुरावर नियंत्रण ठेवणे, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, हवेतील वायूंचे संतुलन राखणे. अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत होते. पुस्तक माझा मित्र, भूगोल पाठ्यपुस्तक व इतर संदर्भ पुस्तकामधून भारतामध्ये असणारी विविध वने व त्यांनी व्यापलेली भूभाग किती आहेत याविषयी माहिती आपण मिळवा. आता औषधी वनस्पती पाहू. तक्ता 5. वनस्पती औषधी उपयोग. आडूळसाचा काय? खोकला, कफ दूर करण्यासाठी. बेल अतिसारावर इलाज. कडुलिंब ताप, सर्दी, खोक यावर इलाज. सदाफुली अर्काचा कॅन्सरवर उपचार. दालचिनी अतिसार, मळमळ यावर इलाज. सिंकोना मलेरिया औषध इलाज. अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेळा, तुळस अशी औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग यांची यादी तयार करा. तुमच्या परिसरातील वनस्पती शास्त्राचे जाणकार आजी आजोबा यांची माहिती घेण्यास मदत करा. घरातच आहेत आपल्याकडे आजी बाबा. आता उत्पादक कार्य.
लाकूड साग, शिसम, कडुनिंब, बाबूळ, सुबाबूळ या झाडांपासून मजबूत, टिकाऊ तसेच झळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला जातो. जंगल संपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य, लेमन ग्रास, व्हॅनिला, खेवडा, खस, नंतर निलगिरी यापासून सुगंधी अर्कयुक्त तेले तयार केली जातात. साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन, लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. याशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, डिंक, रंग असे अनेक पदार्थ मिळतात. आता डोके चालवा. रबराचा पुट्टा थांबला रबराचा पुरवठा थांबला तर कोणत्या सुविधा संकटात येतील? जंगलतोडीचे काय दुष्परिणाम होतात? आता हे जंगल संवर्धन कसे करावे? बघा, कमी वय असलेली झाडे तोडू नये. जेवढी झाडे तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी व त्याची काळजी घ्यावी. जंगल वापरावर असे कडक निर्बंध, कायदे, नियमांचे पालन करावे. आता सागर संपत्ती आपण पाहू. पृथ्वीवर जमिनीपेक्षा अधिक भाग सागराने व्यापलेला आहे, हे आपण अभ्यासलेले आहे. आता महासागरापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती ओहोटीच्या लाटा आणि समुद्र प्रवाह उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोल विषयातही माहिती घेतली आहे. सागर जलात, सागर तळावर, सागर तळाखाली तसेच नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या सागर संपत्तीला आपण या सर्व संपत्तीला सागर संपत्ती म्हणतो. सागरी खनिज व जैविक संपत्ती सांगा पाहू. भूगर्भात ज्याप्रमाणे खनिजे सापडतात त्याचप्रमाणे समुद्राखाली खनिजे सापडत असतील का? महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सागर आणि महासागराच्या तळाशी कथिल, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस, लोखंड, शिसे, मॅग्नेज, गंधक, युरेनियम इत्यादी साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा अधिक असते. सागरतळ खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो. सागर संपत्तीमधले चित्र पाहू शकतो. भारतात सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली तेलविहीर खणली गेली. या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनच्या द्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. आता चित्र पाहू शकतो. आता सागरी खनिज संपत्ती, सागरी जैविक साधन संपत्ती. थोरियम अणु ऊर्जा निर्मितीमध्ये वापर. मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये. पोटॅशियम साबण, काच निर्मिती, खत निर्मिती. नंतर मधील प्रमुख घटक असेल तो पोटॅशियम मधला. सोडियम कापड, कागद निर्मितीमध्ये वापर. सल्फेट कृत्रिम रेशीम तयार करणे. आता सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये कोळंबी, सुरमई, पापलेट, मासे, प्रथिने इत्यादी जीवनसत्वे व स्रोत असल्याने अन्न म्हणून प्रमुख उपयोग होतो. सुकट, बोंबील याची भुकटी. कोंबड्याचे खाद्य, उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर. शिंपले औषध निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी. बुरशी प्रतिजैविकांची निर्मिती. क्षार, कॉड मासे, अडई जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती. समुद्र काकडी कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापर होतो. आता मासेमारी प्रमुख व्यवसाय. मिठागरे, मिठाची शेती हा मोठा उद्योग. वाहतूक व्यवसाय, सागरी मार्ग, जलमार्ग. सागरी पर्यटन, आर्थिक उत्पादनाचे साधन, शोभेच्या वस्तू बनवणे. विविध खनिज संपत्ती आणि साधन संपत्ती सागरीची पाहू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती महत्त्वाची असते. काही साधन संपत्तीचे साठे मर्यादित असतात. अति वापराने ते लवकर संपण्याचा धोका आहे. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे. मुलांना हा पाठ पुन्हा एकदा पहा आणि त्यावर आधारित स्वाध्याय पूर्ण करा. ओके.